आज आपण बँकिंग याच्या पलीकडे जाऊन एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. गेल्या काही दिवसापासून भारतामध्ये समाज माध्यमांमध्ये सातत्याने एका विषयाची चर्चा होतीये, कॉकरोच जनता पार्टी. आणि काल त्या कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने आंदोलनाचा पहिला कार्यक्रम हा जंतर मंतरला दिल्लीला ऑर्गनाईज केला होता. आणि त्या निमित्ताने खूप मोठा हाईप आला होता. सगळीकडे एकदम गरमी तयार झाली होती. अगोदरच वातावरणातली गरमी आणि त्यात ही या विद्यार्थी आंदोलनाची गरमी यांनी भर घातली होती. आणि काल सगळे अतिशय उत्सुकतेने या आंदोलनाबद्दल बोलत होते, बघत होते. एक प्रतिक्रिया होती की यूट्यूबवाले आणि पोलीस यांचीच गर्दी जास्त आहे, विद्यार्थी नव्हतेच. दुसरी एक चर्चा होती की नाही नाही, काल पहिलाच आंदोलनाचा कार्यक्रम असून देखील अभूतपूर्व गर्दी होती आणि त्या गर्दीमध्ये एक जिवंतपणा होता, रसरशीतपणा होता, जो की अशा आंदोलनामध्ये असतो. त्यामुळे आपण आज या आंदोलना संदर्भामध्ये वेगवेगळ्या पैलूंनी त्याबद्दल बोलणार आहोत. त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी आलेले आहेत, जे की दिल्लीला जवळजवळ 3 दशकं त्यांनी पत्रकारिता केली. लोकसभा, मंत्रालय आणि राजकीय पक्ष या सगळ्यांमध्ये त्यांचा खूप मोठा वावर होता. त्याशिवाय आपल्या बरोबर आपल्याकडे आज जेन जीचे 2 प्रतिनिधी आवर्जून आपण आमंत्रित केलेले आहेत. एक आहे विठ्ठल निर्मल आणि दुसरे आहेत कोमल वखरे. या निमित्ताने त्यांच्या मनात काय चालू आहे किंवा त्यांना काय वाटतं या सगळ्या आंदोलनाबद्दल, आणि ते जेनजीचे प्रतिनिधी आहेत एवढंच फक्त त्यांची ओळख नाही, तर ते सध्या मीडियामध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण झालंय आणि मीडियामध्ये सध्या काम करत आहेत. त्यामुळे त्या दोन्ही अंगांनी त्या विषयाबद्दल ते निश्चितपणे आपल्या या चर्चेत सहभागी होतील. मी आपल्या चर्चेची सुरुवात व्यंकटेश केसरी यांच्यापासून करतोय. केसरी, नमस्कार. नमस्कार. तुम्ही आता दिल्लीमध्ये वावरलात 3 दशकं. अनेक आंदोलनं तुम्ही बघितली. अगदी अण्णांचं आंदोलन गेल्या काही वर्षांपूर्वी झालं, ज्याचं फलित म्हणून आजचे जे काय शासक आहेत ते सत्तेत आले असं बोलल्या जातं. तर तुम्ही या आंदोलनाकडे कसं पाहता? असे की हे जे कॉकरोच जनता पार्टी आहे, तिला फॉर्मली राजकीय पक्षाचं स्वरूप नाही आहे, पण त्याने मनोदय व्यक्त केला की आम्हाला राजकीय पक्ष काढायचा आहे म्हणून. त्याचं प्रारूप आणखीन लोकांसमोर यायचं आहे. ह्याचं सर्वात मोठं या पक्षाचं वैशिष्ट्य म्हणजे सगळे तरुण आहेत. आज भारतीय राजकारणामध्ये गेल्या 20-25 वर्षामध्ये तरुण म्हणून कोणी पुढे आलेलं नाही आहे. मंडल आयोग आणि अयोध्या मुवमेंट, मंडल आणि कमांडल असं म्हणतात दिल्लीच्या भाषेत, तिथे लोक आले, तरुण आले, मिक्स आले, परंतु तो भावनात्मक इश्यू होता. हा प्रश्न त्यांच्या तरुणांनी त्यांच्या भवितव्याचा, त्यांच्या करिअरचा हा घेतला आणि तो आलेला आहे. काल दिल्लीमध्ये टेम्परेचर होतं साधारणतः 40पेक्षा जास्त, 40 डिग्रीपेक्षा जास्त होतं. किती लोक होते आणि त्या जंतर मंतरची कॅपॅसिटी किती आहे हे वेगळे मुद्दे आहेत. तरुण तिथे आले आणि त्यांनी एक मागणी केली की परीक्षेतला जो पेपर फुटलेला, पेपर लीक हा प्रश्न आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तिने अशी मागणी केलेली. आणि हा आंदोलनाचा पहिला टप्पा असा अभिजितनी सांगितलेलं, हे जे त्यांनी हा जो पक्ष काढलेला आहे, तरुण होते, तसं ऑर्गनाईज आंदोलन नव्हतं, तरीही भारतातल्या प्रस्थापित राजकीय पक्षांना यांची का भीती वाटावी हा एक प्रश्न आहे. हा पक्ष किती दिवस चालेल, हे एक बबल आहे, म्हणजे बुडबुडा आहे, आज आहे उद्या नाही असं लोक म्हणतात. तो चालेल न चालेल हा वेगळा भाग आहे. म्हणजे भारतीय राजकारणामध्ये असे अनेक पक्ष आले आणि गेले. म्हणजे तुम्हाला उदाहरणच सांगतो, आसोम गण परिषद हे विद्यार्थ्यांनी तयार केलं होतं. ते लोक सत्तेत आले, राहिले, टिकले, पक्ष त्यांचा डिसइंटिग्रेट झाला, तुटला. नंतर आम आदमी पार्टी आली, अण्णा आंदोलन म्हणतात त्याला दिल्लीच्या भाषेत, ती आली, ती 10-15 वर्ष राहिली सत्तेमध्ये, तिचं जे व्हायचं ते होईल. परंतु प्रस्थापित राजकीय पक्षांना अशा नवीन पक्षांनी धक्के दिलेले आहेत. आंध्र प्रदेशमध्ये, तेलंगणामध्ये तेलंगणा राष्ट्र समिती काढली, आंदोलनातून आली, परंतु त्या पक्षाचे लोक पूर्वी काँग्रेस किंवा इतर पक्षात होते. त्यांना ग्राइंडिंग म्हणतो की त्यांना पक्षाचा अनुभव होता, परंतु इथे कोणाला अनुभव नाही. यांना जो अनुभव आहे अभिजित किंवा त्या सहकाऱ्यांना, काही म्हणतात काही आम आदमी पक्षात त्यांनी काम केलेलं आहे, काही म्हणतात ध्रुव राठी बरोबर आहेत, त्यांना सोशल मीडियाचा अनुभव आहे, प्रत्यक्ष संघटनात्मक बांधणी त्यांच्याकडे नाही आहे.
पण तरी त्यांनी 26 लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न घेतलेला आहे, ज्यांचं करिअर आज डामाडोल आहे, काय होतं काय नाही म्हणून. त्यामुळं भारतातला मीडिया, जो मीडिया सोशल म्हणजे त्याला गोदी मीडिया म्हणतात, त्यांनी ह्याला प्रसिद्धी दिली नाही काल. म्हणजे टेलिव्हिजन न्यूज चॅनल्स आहेत त्यांनी अघोषित बायकॉट केला, कारण तिथं त्यांनी सांगितलं गोदी मीडिया गो बॅक अशा घोषणा दिल्या. नंतर वर्तमानपत्रांनी कव्हरेज दिलं, परंतु जे कव्हरेज म्हणायला पाहिजे होतं ते दिलं नाही. ठीक आहे, परंतु हा आंतरराष्ट्रीय विषय झालेला आहे. म्हणजे तुम्ही द्या न द्या, आणि नवीन पिढी हे तसे या मीडियावरती अवलंबून नाही आहे. त्यांचा करिअरचा प्रश्न आहे, त्याला ह्यांनी वाचा फोडलेली. त्यामुळं लोकांमध्ये उत्सुकता आहे, हे किती दिवस चालेल काय नाही, तो अभिजित काय करेल काय नाही, हे पुढे अनफोल्डिंग होणार आहे. परंतु हे मात्र खरं की या पक्षाच्या कालच्या निदर्शनामुळं 2 राजकीय पक्षांची झोप मात्र गेलेली आहे. म्हणजे ते आहेत भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस. त्यांना त्यांच्या पॉलिसी बदलावी लागतील, त्यांना त्यांच्या कामात सुधारणा करावी लागेल, आणि हे दोन्ही पक्ष मिळून ह्या पक्ष फोडण्याचा प्रयत्न करतील. बरोबर. विठ्ठल, आता तू मला सांगशील जेन झी या आंदोलनाबद्दल कसा विचार करतो? कारण सुरुवातीला जवळजवळ 2 कोटी लोकांनी ऑनलाईन या पक्षाला प्रतिसाद दिला, की जो की सध्याच्या प्रस्थापित राजकीय पक्षांना देखील तो प्रतिसाद नाहीये. खरंच सध्या तरुणाई एवढी अस्वस्थ आहे? सर, CGP पक्ष हा जेव्हा स्थापन म्हणजे सोशल मीडिया पेज खोलण्यात आला सुरुवातीला, आणि त्याच्यानंतर सोशल मीडियावर सगळ्या तरुणांनी त्याला फॉलो करायला प्रतिसाद दाखवला. आता त्याचे जवळपास 20 मिलियनच्या वर फॉलोअर्स आहेत. या पक्षाची जेव्हा स्थापना म्हणजे जेव्हा पेज खोलण्यात आलं होतं त्यावेळेस कॉक्रोच असण्याचे काही त्यांनी मुद्दे दिले होते, की तुम्ही जर बेरोजगार असाल तर तुम्ही कॉक्रोच आहात, जर तुम्ही पेपर लीकच्या विरोधात बोलणार असाल, किंवा अजून त्यांनी 1-2 मुद्दे त्याच्यामध्ये मांडले होते. आणि सर, खरंच आज बेरोजगारी देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की प्रत्येक बेरोजगार जो तरुण आहे आज, तर तो स्वतःला कॉक्रोच म्हणायला लागतोय, किंवा तो व्यवस्थेला प्रश्न विचारायला लागतोय, तर तो कॉक्रोच बनतोय. तर अशा सर्व विद्यार्थ्यांचं, सर्व बेरोजगार लोकांचं, ज्या लोकांकडे पदवी आहे पण नोकरी नाहीये, काके डिग्री खांद्यावर पदवी, काम नाही की धंदा नाही, बेरोजगारीच्या सरणावरती प्रेत आमचं जळते नाही, दुपते नाही, त्या अशा परिस्थितीतल्या सर्व विद्यार्थ्यांचा जो पाठिंबा आहे तो पाठिंबा त्या पक्षाला आहे सर. आणि खरं तर एखाद्या पक्षाचा जो मिडल पोल असतो हा धर्म असतो काही लोकांचा, काही लोकांचे वेगळे तत्व असतात, परंतु ह्या पक्षाचा जो मिडल पोल आहे हा या व्यवस्थेत जी आता जी प्रस्थापित व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचे जे लूप होल्स आहेत, त्या व्यवस्थेचे जे म्हणजे काय म्हणतो आपण की ज्या चुका आहेत यांच्या, त्या चुकाला विरोध करणं हा आहे जो की भारतातल्या माध्यमांनी करायला पाहिजे. माध्यमांनी त्यांना जे प्रश्न विचारायला पाहिजे ते प्रश्न या चळवळीच्या माध्यमातून विचारले जात आहे. आणि आम्हाला असं वाटतंय की आमचे प्रश्न कोणतरी मांडतंय म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट करतोय. आता पेपर लीक सारखा हा विषय बाजूला ठेवून जर या देशातले महत्वाचे माध्यम मेलोडी सारख्या विषयावर डिस्कशन करणार असतील, या विषयावर जर बोलायला लागतील, तर आम्ही आमचं प्रतिनिधी म्हणून कोणाकडे बघायचं? आणि जर या देशातला विरोधी पक्षही आतापर्यंत झोपलेला होता, विरोधी पक्षाने आता 2-3 दिवसामध्ये आंदोलन सुरुवात केलं, याच्या अगोदरपासून कॉक्रोच जनता पार्टी याचा विरोध करते, जर आमचा विरोधी पक्षही झोपलेला असेल तर आम्ही आशा म्हणून कोणाकडे बघायचं? तर ही जी आमची आशेची किरण आहे, त्या आशेची किरण आम्ही कुठेतरी CGP या पक्षाकडे पाहतो. अभिजित दिपके यांनी सुरुवात केलेली ही चळवळ, या चळवळीला आम्ही आमचं म्हणून पाहायला लागतो, कारण की आम्ही ह्या सर्व समस्यापासून ग्रासलेलो आहोत. आणि सर, देशामधले जर 2 कोटी तरुण, आता कोणत्याही देशामध्ये तरुण हा देशाला कलाटणी देणार आहे असं आपण म्हणतो, आणि जर 2 कोटी तरुण जर या व्यवस्थेच्या विरोधात असेल तर मला या देशामध्ये ही जी व्यवस्था योग्य कशी असू शकते याच्यावर मला मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो. बरोबर आहे. तू खूप चांगल्या आणि थोडक्यात तुझी मानसिकता किंवा एकूण तरुणाईची जी मानसिकता आहे ती सांगितली. कोमल, तू आता मीडियामध्ये काम करतेस सध्या आणि गेल्या काही वर्षापासून शिकतेस आणि वावरतेस. आता कुठलंही आंदोलन असो, त्या आंदोलनामध्ये मीडिया फार महत्वाचा रोल करतो, आणि मेनस्ट्रीम मीडियानी तर झिडकारून टाकलंय, नाकारलंय. आता सोशल मीडिया हाच फक्त त्राता आहे, म्हणजे त्याच्याच आधारे ही आंदोलनं पुढे चालत आहेत. तर तू मीडियाची विद्यार्थिनी आणि तरुणाई या दोन्ही दृष्टिकोनातून तू मला सांग की या आंदोलनाला बळ देण्यात, चेहरा देण्यात किंवा एक आकार देण्यामध्ये मीडिया काय रोल प्ले करतो?
किंवा कशा पद्धतीने हे आंदोलन उभारलं जात आहे? मला तरी वाटतं मेन स्ट्रीम मीडिया सध्या या आंदोलनाला फक्त ज्या घडामोडी घडतायत त्याचेच फक्त निदर्शनं दाखवतायत किंवा आंदोलन किती झाले, कोण काय म्हणतंय. मात्र आंदोलन कशासाठी आहे, त्यामागचा उद्देश काय आहे, किंवा आंदोलन तयार झालं मात्र त्यामागचं कारण काय होतं, ती परिस्थिती मेन स्ट्रीम मीडिया दाखवतच नाहीये. आज जर आपण आंदोलन पाहिलं, आता नीट प्रकरणामध्ये पेपर फुटी प्रकरण झालं. आतापर्यंत 14 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. आकांक्षा चतुर्वेदी मध्य प्रदेशातील विद्यार्थ्यांनी 18 वर्षाच्या मुलीने स्वतःच्या राहत्या घरी आत्महत्या केली. जिचे वडिलां शेती करत होते मात्र नागपूरमध्ये आले, त्यानंतर स्वतः कुकचं म्हणून काम केलं. 3 लाखाचं क्रेडिट कार्डवरती त्यांनी लोन काढलं होतं. मला वाटतं मानसिकता समाजातील नागरिकांचं असेल की काय मुलं आहेत, फक्त येत आहेत आंदोलन घोषणा देत आहेत, झालं 2-3 दिवसात ह्यांचं आवरेल, ह्यांना काय कळतं, ह्यांना नॉलेज नाहीये. मला वाटतं अनेक सामाजिक कार्यकर्त्यांची पण तीच भूमिका आली की फक्त तुम्हाला शासन व्यवस्था ज्या पद्धतीने काम करते ती चालणार आहे, व्यवस्थित करते, ह्यांना काही जास्त वाचन नाही किंवा नॉलेज नाही यामधलं. पण आम्हाला हे समजतंय पेपर फुटी प्रकरण घडतंय, ते पेपर लीक झाले कसे, त्यामुळे आज 14 विद्यार्थी मृत झाले. तुम्हाला एक बळी गेल्यानंतर त्या बळी घेतलेली ही अनियंत्रित शासन व्यवस्थाच कारणीभूत ठरली ना, मग त्याचं उत्तर तर मागायला पाहिजेच ना. कोमल, तू अगदी भावनेलाच हात घातलास आणि ते जे काय आत्महत्या आणि त्या निमित्ताने त्या कुटुंबांची जी मानसिकता आहे ती थोडी विशद केलीस. केसरी, आता मी आणखी एका महत्वाच्या मुद्द्याकडे वळतोय की ह्या पेपर लीक आणि नीट परीक्षेमधलं जे काय अपयश आहे हे निमित्त झालं, पण कुठेतरी या तरुणाईमध्ये एक अस्वस्थता आहे, या व्यवस्थेबद्दलची नाराजी आहे, रिजेक्शन आहे आणि त्याचा हा कल्मिनेटिंग इफेक्ट आहे. त्याची एक परिणामकारकता म्हणून हे सगळं वर पृष्ठभागावर या निमित्ताने आलेलं आहे. तर यापूर्वी झालेली आंदोलनं तीही अशीच कुठल्या तरी निमित्ताने वर येत होती का त्यावेळच्या आणि आताच्या परिस्थितीमध्ये काय आणखी वेगळा बदल आहे? भारतात जी काही आंदोलनं झाली, अगदी जयप्रकाश नारायणचं घ्या, म्हणजे नवनिर्माण आंदोलन, किंवा त्याच्या म्हणजे साधारणतः 70 पासूनची जी आंदोलनं आहेत ती एकच आहे, 3च मुद्दे आहेत: महागाई, बेकारी, भ्रष्टाचार. आणि आतासुद्धा तोच 3च विषय अत्यंत लागू पडतात. महागाई वाढती आहे, पोरांना नोकऱ्या मिळत नाहीत, आणि भ्रष्टाचार असं कोणी म्हणू शकत नाही भ्रष्टाचार नाही म्हणून. तो ग्रामपंचायतीपासून पार्लमेंट दिल्लीपर्यंत येतो. पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. तुम्ही किती टेक्नॉलॉजी जरी वापर केला टेक्नॉलॉजीचा, ती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT वगैरे म्हणतात, त्याच्याने भ्रष्टाचार गेलेला नाही आहे. आणि ज्यांचं करिअर आहे ॲट स्टेक म्हणतात, ज्यांना पुढे आणखी 20, 25, 30 वर्ष त्यांना जगायचं आहे, त्यांच्यासमोर तुम्ही काय देता? त्यांच्यासमोर जर तुम्ही म्हणत असाल की तुम्ही रोजगार तुम्ही शिकू नका किंवा तुम्ही छोटे उद्योग करा किंवा पकोडे करा वगैरे असं जे म्हणतात, ही फार लाईटली तुमचं पाहणं चाललं. प्रत्येक माणसामध्ये एक हुन्नर असती, त्याला त्याच्या कलेतला त्याला आविष्कार पाहिजे असतो. ती ही व्यवस्था त्याला नाकारते ती की तुम्ही कारकून व्हा किंवा तुम्ही काहीतरी दुसरं काम करा. त्याला जे व्हायचं त्याला ते होऊ देत नाही आहे. त्याचा असंतोष कुठे आहे. प्रस्थापित राजकीय पक्षांना हे पकडता आलं नाही. त्यांनी काम केलं नाही असं म्हणत नाही, त्यांना हा भाव पकडता आला नाही. आणि ज्यावेळेस हे पकडू लागले नवीन तरुण म्हणजे अभिजित वगैरे, त्यावेळेस त्यांना वाटलं की हे आपलं दुकान बंद करतात. हा कॉन्ट्रॅडिक्शन आहे. म्हणजे त्यांना बरोबर घेऊन त्यांना आंदोलन करता येत नाही, त्यांना बघूनही त्यांना आंदोलन करता येत नाही, आणि त्यांना स्वतःलाही नवीन आंदोलन निर्माण करता येत नाही. ह्या परिस्थितीमध्ये भारतीय राजकारणाची कोंडी अडकलेली आहे. आणि जिथे कोंडी असती तिथं कुठे ना कुठे त्याला वाट फुटती. ते नैसर्गिक आहे काय अनैसर्गिक आहे, ते किती दिवस चालेल ते लोकांनी विचार करायचा. ह्याला पक्ष पैसे प्रत्येक आंदोलनाला कोणी ना कोणी मदत करत असतं. अगदी स्वातंत्र्य आंदोलनातसुद्धा मदत होत होती. मदतीशिवाय आंदोलन उभं राहत नाही. परंतु मदत तुम्ही बाहेरची घेता म्हणजे तुम्ही देशद्रोही. जसं त्या ज्या 3 पोरांनी पेपर फुटीचं काढलं त्यांनी सांगितलं की तुम्ही पाकिस्तानवाले आहात, तुम्हाला बाहेरून पैसे मिळतात. हे त्याचं उत्तर नाही आहे. म्हणजे भारतातल्या राज्यकर्त्यांनी पहिल्यांदा संवाद साधला पाहिजे होता. आणि ते जे विद्यार्थी म्हणतात त्यांना ती सिस्टम किती ठीक करता येईल हे एक विश्वास द्यायला पाहिजे होता. ते त्यांना देता येत नाही आहे. कुठल्या तरी 2 अधिकाऱ्याच्या बदल्या करायच्या आणि ह्यांना शांत, हे असं आंदोलन शांत होत नसतं. गृहीत धरा की CJP जे आहे ते फुटेलही. फुटलं म्हणून हे इश्यू बंद पडत नाहीत. आणखीन दुसरी CJP तयार होती, आणखीन काहीतरी होतं ते. कारण लोकांच्या लक्षात आलेलं आहे की आपण प्रस्थापित मार्गाने गेलं तर प्रश्न सुटणार नाहीत, वेगवेगळे स्वरूप येतील तिचे.
त्यामुळं हा वेकअप कॉल आपण म्हणतो की प्रत्येकानं जागा व्हा. तुम्ही योग्य वेळी जागे नाही झालात तर तुमचे पूर्वीचे जे मागण्या जे मुद्दे असायचे ते मुद्दे मागे पडतील. हा वेकअप कॉल आहे. हा वेकअप कॉल जो कोणी पॉझिटिव्हली घेईल त्याला रस्ता सापडेल, जो घेणार नाही तो मागे पडेल. बरोबर आहे. विठ्ठल, तू आता मला सांग, तरुणाईबद्दल बोलत असताना सतत जी काही ओल्ड जनरेशन आहे किंवा आज जे प्रतितयश राजकारणी आहे किंवा राजकीय नेतृत्व आहे, हे सतत अशी एक हेटाळणी करते की हे लोक मॅच्युअर्ड नाही आहे. या लोकांना आम्ही जेव्हा आंदोलनं केली तेव्हा आमची काहीतरी त्याग करायची तयारी होती, ही त्यांची तयारी नाही आहे. हे सगळे रीलमध्येच गुंतून पडलेले असतात किंवा या मोबाईलच्या भोवती, समाज माध्यमाच्या भोवती फिरतात वगैरे. आणि त्यामुळे गेल्या 10-20 वर्षामध्ये अनेक प्रश्न होते पण आंदोलनच झाली नाही त्यातली. त्यामुळं हे काय असं होणार नाही, ही गाजराची पुंगी आहे, वाजेल 1-2 दिवस आणि नंतर सगळं बंद होईल. तुला काय वाटतं, हे इतकं उथळ आणि असं आहे? सर, सर्वप्रथम मला काय वाटतं की आता एक पिढ्या आता जनरेशन बदलत जातं. आता आमची जेन जी आहे, त्याच्यानंतर अल्फा आहे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या पिढ्या आता होत जातील, जनरेशनला वेगवेगळे नावं येत जातील. आता आमच्या पिढीच्या अगोदर मोबाईल हा जास्त प्रमाणात नव्हता, म्हणून पहिले लोक मनोरंजनासाठी पुस्तकं वाचायचे आणि त्या पुस्तकातून त्यांना मिळालेलं ज्ञान असो, किंवा आमची पिढी आता सोशल मीडिया ही चांगल्या पद्धतीने वापरते. जसे की आता एखादा जुना मंत्री असेल, त्या मंत्र्याच्या हातामध्ये जर मोबाईल, ट्रायपॉड, कॅमेरा जर दिला तर त्यांना त्या योग्य पद्धतीने हाताळता येणार नाही जेवढा आम्ही हाताळू. तर जनरेशन मध्ये थोडा एक गॅप आहे आणि प्रत्येक जनरेशन काहीतरी एक नवीन इनोव्हेशन करते किंवा एक वागण्या बोलण्याची पद्धत असते त्यांची. तर आमच्या पिढीकडे एक साधन मिळालेले सोशल मीडिया, आणि सोशल मीडियाची पिढी आहे सगळी. आमच्या पिढीला सोशल मीडियावरती वापरायची वगैरे सवय लागलेली, आणि या सोशल मीडियाचा वापर आता आम्ही वेगवेगळ्या गोष्टींसाठी करतो. जसे की आंदोलन हे रस्त्यावर येऊनच करायला पाहिजे असं जर एखादा मंत्री म्हणत असेल, तर मग जर आंदोलन आणि लोकांचं प्रतिक्रिया जर ऑनलाईन पण मिळत आहे, ऑनलाईन पण लाखो लोक जर कॅम्पेनच्या द्वारे येत आहे, तर तिथं पण आपण यशस्वी ठरायला ना. आणि पहिले ऑनलाईन काहीतरी मुवमेंट करून नंतर लोकांना रस्त्यावर बोलवणं हे बी योग्यच आहे. आता सुरुवातीला CGP-ने पण तेच प्रयत्न केला की सुरुवातीला लोकांचं म्हणणं काय हे जाणून घेतलं. आता 2 कोटी लोकांचं म्हणणं जर व्यवस्थेच्या विरोधात असेल सर, तर त्या लोकांचा रिस्पॉन्स हा रस्त्यावर बी चांगला मिळेल, आणि तो मिळालाही. सर्वप्रथम सर, ही जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला किती बळी हवे विद्यार्थ्यांचे हे पाहावं लागेल. कारण की संवेदना कळत्याना काय त्यांना, ज्यांच्या उलटी तर काजू बदाम आहेत, यांना सर यांची मुलं हे परदेशामध्ये शिकणार, हे काजू बदाम खाणार, आणि हे जे मध्यमवर्गीय किंवा त्याच्या खालचे जे लोक आहेत त्या लोकांचं मरण हे या व्यवस्थेमध्ये असेल. आता नीट पेपर लिकलाच आपण घेऊन बसलो, तिकडे CBSE पेपर ही फुटलाय. CBSE पेपरच्या ज्या निकाल प्रक्रिया आहे त्या निकाल प्रक्रियेमध्ये घोटाळा झालाय, आणि हा घोटाळा सिद्धार्थ नावाचा 17 वर्षाचा एक मुलगा घोटाळा बाहेर काढतो आणि तो व्यवस्थेला सांगायला लागतो की हा घोटाळा झालाय. मला एक प्रश्न विचारायचा आहे या व्यवस्थेला, जर हा 17 वर्षाचा विद्यार्थी जर हा घोटाळा बाहेर काढतोय, तर तुमच्या ज्या व्यवस्था आहेत त्या ज्या स्पर्धेच्या निकालासाठी ठेवलेल्या जे लोक आहेत ते लोक काय झोपा काढताय का? आणि जर लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यासोबत जर असं खेळलं जाणार असेल, तर या देशातला प्रत्येक तरुण हा का उठून या व्यवस्थेविरुद्ध आवाज उचलणार नाही? आज प्रत्येक विद्यार्थी हा विरोध करतोय या व्यवस्थेचा. तो याच्यासाठी करतोय, आज सर माझ्या गावामधले अर्ध माझं गाव हा माझ्या गावामध्ये तरुण पाहायला मिळत नाहीत का? माझ्या गावचे तरुण हे छत्रपती संभाजीनगर, पुणे यासारख्या ठिकाणी जाऊन अभ्यासिकामध्ये दिवसरात्र अभ्यास करतात. मी आज माझं गाव सोडून आलोय सर, आणि इथं येऊन माझ्या भविष्यासाठी लढतोय. परंतु आमच्या जर दिवसरात्र अभ्यासाचं मोल हे जर पेपर लीक करून काहीच ठेवणार नसेल ही व्यवस्था, तर आम्ही आत्महत्या करायच्या का? हा एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. बरं, आमच्या तरुण पिढी सोबतच ही व्यवस्था खेळत नाहीये, तर आमचे आई वडील जे कष्ट करतात सर, आता मी शेतकरी घरातला आहे आणि अनेक शेतकरी घरातले मुलं इथे येऊन अभ्यास करतात, तर ते शेतकरी आई वडील ते कर्ज घेऊन ते शेती करतात आणि विद्यार्थ्यांना, या मुलांना पैसे पाठवतात. आता त्यांनीही आत्महत्या करायच्या का?
मुलांचे लग्न होत नाहीत सर, त्यांचे वय वाढतंय, त्यांना पेपर लीक झाल्यामुळं दुसऱ्याच कोणाला तरी नोकऱ्या मिळत आहे. आता हे जे नीट पेपर प्रकरण होतं हे आताच फुटलंय का? याच्या अगोदर हे फोडून काही मोजक्यात लोकांच्या हातामध्ये पेपर दिला गेलाय हे पण आतापर्यंत स्पष्ट नाहीये. आणि जर असेलही तर ही जी प्रस्थापित व्यवस्था आहे ती व्यवस्था ती उघड्यावर येऊ देणार नाही. कारण की प्रत्येक जी गोष्ट झाकली जाते तिला झाकण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि देशातली जी मीडिया आहे, जी माध्यम आहेत, हे माध्यमावर मला वाटत नाही की जास्त काही बोलायला पाहिजे. कारण की जर यांनी एकही प्रश्न जर व्यवस्थेला जर विचारलेला असेल तर सर मी पत्रकारितेचा विद्यार्थी, मी पत्रकारिता नाही करणार, काहीही करेल. ही अशी परिस्थिती सर माध्यमांची आहे. आणि खरं तर आम्ही पत्रकारितेचे विद्यार्थी सर, आम्हाला शिकवलं गेलं की तुम्ही व्यवस्थेला प्रश्न विचारला पाहिजे, परंतु ही माध्यम व्यवस्थेला प्रश्नच विचारत नाहीत. तर आम्ही यांच्याकडे माध्यम म्हणून बघावं का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या पुढे उभा राहिला. बरोबर. तू तुझं मन मोकळं केलंस, पण आत्महत्या वगैरे असल्या गोष्टी कडे चुकूनही नाही, बघू सर, नकोस. ते- आपल्याला जग बदलायचंय आणि आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं तर नक्की जग बदलू शकते, याच्यावर एक विश्वास ठेव. कोमल, आता त्यांनी एक बाजू सांगितली, तर हे किती गंभीरपणे हा विषय पुढे जाईल का? किंवा आता हे नीटची परीक्षा हे एक निमित्त झालं, पण आता मी बघतो कुठल्याही, आता मी बँकेमध्ये रिक्रुटमेंटच्या परीक्षा होतात, वेगवेगळ्या परीक्षांमध्ये वेगवेगळे घोटाळे होतात आणि शेवटी त्यातल्या काही लोकांना फायदा होतो, असंख्य लोकांच्या संधी आहेत त्या संधी नाकारल्या जातात. हे नोकरीसाठीच्या परीक्षांचं झालं. पण एकूणच रोजगारच सध्या कमी निर्माण होतोय. म्हणजे त्या कमी रोजगाराच्या मागे धावणारे लोक खूप जास्त आहेत. ते एक फ्रस्ट्रेशन आहे. आता मी बँकेत काम करतो, आम्ही एज्युकेशन लोन देतो, सगळे एज्युकेशन लोन थकीत होत आहेत. कारण जे लोक खूप चांगल्या करिअरसाठी अमेरिकेला गेले, त्या ट्रम्प बाबांनी त्यांना सगळ्यांना घरी पाठवलं वापस, आणि इथं आल्यानंतर त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, सगळी कर्ज थकीत होत आहेत. तर हे जे आंदोलन आहे, हे आंदोलन नीट पुरतं किंवा अशा कुठल्या परीक्षेपुरतं मर्यादित राहील का? या आंदोलनाची व्याप्ती वाढेल असं वाटतं तुला? नक्कीच सर, व्याप्ती जास्त प्रमाणात वाढणारच आहे. कारण सुरुवातीलाच अभिजित दिपके सरांनी सांगितलं होतं की ह्या आंदोलनामागे फक्त धर्मनिरपेक्षता, लोकशाही, त्यानंतर जी भ्रष्टाचार होतोय तो थांबवायचा आहे, त्यासाठीच या आंदोलनाची सुरुवात झाली होती. आणि एकूणच सध्याला शासन व्यवस्था जी करते की बेरोजगार होत आहेत तरुण, त्यामागे काय शिक्षण व्यवस्था, जर आता नीट परीक्षेचे पेपर फुटी प्रकरण झालं, ते संपूर्ण जगाला माहीत झालं, देशाला माहीत झालं. पण तुम्हाला सांगते, तालुक्याच्या ठिकाणी, शहराच्या ठिकाणी, गावाच्या ठिकाणी अजून पण असे सेंटर्स आहेत की आपण म्हणतो की मला रेग्युलर ऍडमिशन नाही करायचंय, मला बाहेरून जायचंय, त्यावेळेस देखील असे डिस्कशन होतात की ह्या सेंटरमध्ये जास्त कॉप्या होतात, त्यामध्ये कमी होतात. ते चालतं. बेंच खाली अक्षरशः मुलं पाहून लिहितात. काही ठिकाणी खूप प्रामाणिकपणे पेपर्स होतात, काही ठिकाणी होत नाही. ही वास्तविकता अजूनही गावागावांमध्ये, 10वी असू द्या, 12वीची असू द्या, काही स्क्वॉड येणार, त्यानंतर ते उघडकीस येतं की कॉपी तुम्ही ठेवून द्या वगैरे. अगदी बकेटच्या बकेट भरून कॉप्या होतात. ती वास्तविकता आहे. मात्र ती संपूर्ण मला वाटतं देशाला दिसून येत नाही. ज्यावेळेस असे काही पेपर लीक्स होतात, तर मला वाटतं हे प्रकरण इतकं मोठं झालं, हे तर उघडकीस कधी येतच नाहीत. म्हणजे सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांना ही जी सवय लावली जाते ती सुद्धा शिक्षण व्यवस्थेतूनच लावली जाते. निष्पक्षता ही अगदी स्थानिक पातळीपासून पाहिजे, त्यावेळेसच उच्च पातळीपर्यंत निष्पक्षतेत पेपर होतील. म्हणजे एकूण व्यवस्थाच पूर्ण सडलेली आहे. सुरुवातच तिथून होतीये. पण मग या व्यवस्थेच्या विरोधात तरुणाई आवाज उठवेल असं वाटतं? नक्कीच सर, सुरुवात तर आतापासूनच झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा अगदी ह्या पेपर फुटी प्रकरणासाठीच नव्हे, तर धर्मावरून जे राजकारण केलं जातंय, जातीवरून जे राजकारण केलं जाते, ते देखील थांबायला पाहिजे. ही हाक प्रत्येक, मला वाटतं, CGP कार्यकर्त्याची सुद्धा आहे. बरोबर. केसरी, आता मला कालच्या आंदोलनामध्ये 2-3 गोष्टी फार ठळकपणे दिसल्या. एक म्हणजे सोनम वांगचुक यांची उपस्थिती आणि त्यांनी केलेलं जे भाषण होतं, अतिशय उत्कृष्ट भाषण केलं होतं. दुसऱ्या एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो, आणि तिसरं शहीद भगतसिंगाचा फोटो पण काल मला त्या आंदोलन स्थळी बघायला मिळाला. काय म्हणजे हे काही दिशादर्शक आहे
की काय याचा परिणाम काय होईल त्या? नाही 100% त्यांनी सांगितलं आमचे आयडियल्स कोण आहेत. हे जे सांगितलं त्यांनी, सोनम वांगचुक आले, ते काही एक विशिष्ट भूमिका घेऊन ते भारतीय राजकारणात आहेत किंवा पर्यावरणचे ते कार्यकर्ते आहेत, नेते आहेत. यांनी आंबेडकर, गांधी, नेहरू आणि यांचं नाव घेतलं, भगतसिंग नाव घेतलं. हे आमचे आयडियल्स आहेत. म्हणजे आमचं जे काही हे आमचे प्रेरणास्थान आहेत, त्यांच्या मार्गाने आम्ही जाऊ, हा एक मेसेज त्यांना द्यायचा होता. त्यांच्या हातात संविधान होतं. आजकाल संविधान सगळेच घेतात, म्हणजे सगळेच पक्ष जे मर्डर करणारे सुद्धा संविधानावर मर्डर करू शकतात. तो भाग नाही आहे, तो मुद्दा तोही नाही आहे. असं आहे की आपण प्रत्येक वेळेस म्हणतो लोक रस्त्यावर येत नाही. आता रस्त्यावर यायची गरज नाही आहे. तुमचं हे जे प्रेशर आहे ते व्यवस्थेला हलवतं. सोशल मीडियातून जे प्रेशर येतं ते व्यवस्थेला हलवतं. आपण गृहीत धरूयात की SIR मार्फत ते निवडणुकीमध्ये घपला करतील किंवा तुम्हाला मतदान करू देणार. हे जरी करत असलं, सत्तेत जरी ते आले असले किंवा येणार असले, तरी त्यांना सरकार चालवता येणार नाही. कारण एवढा मोठा असंतोष असताना कुठल्याही राजकीय पक्षांना, सत्ताधारी पक्षाला सरकार चालवता येत नाही. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. मेजॉरिटी मिळाली इंदिरा गांधीला, आणीबाणी आणावं लागले. 1971च्या निवडणुकीत प्रचंड मेजॉरिटी मिळाली, जेवढी मोदींना आजपर्यंत मिळाली नव्हती. 75ला आणीबाणी आणली. राजीव गांधीला न भूतो न भविष्यती असं मतदान मिळालं. म्हणजे त्यांचे 400च्या वर त्यांच्या जागा लोकसभेतल्या गेल्या होत्या 1984ला. 87पासून त्यांचा डाऊनफॉल सुरू झाला. त्यामुळे जे सत्ताधारी आहेत त्यांना वाटत असेल की आपण निवडणुका जिंकू शकतो. अशाच उदाहरण बांगलादेशमध्ये झालं. तिथले जे सत्तारूढ पक्ष होता तो निवडून आला आणि त्यानंतर सरकार बुलथून पाडण्यात आला. त्यामुळे ह्या भ्रमात कोणी राहू नये की लोक रस्त्यावरती येत नाहीत, आपण सुरक्षित आहोत. त्या वास्तविक पाहता मंत्र्यांनी, केंद्रीय मंत्र्यांनी किंवा पंतप्रधानांनी ह्या विद्यार्थ्यांना बोलून घ्यायला पाहिजे होतं. त्यांना एक कप चहा द्यायचा, सांगायचं बा तुमचे प्रश्न काय आहेत आणि कसे सोडवायचे. लोकशाहीमध्ये संवाद हा अत्यंत महत्त्वाचा असतो, दोन्ही बाजूनी, प्रश्न सोडण्यासाठी आणि प्रश्नाच्या मुळाशी जाण्यासाठी. परंतु सत्तेतल्या माणसाला तो कमीपणा वाटतो की मी कोणाकडे जायचं, कोणाशी बोलायचं. म्हणजे बाहेर एक माझी प्रतिमा अशी होईल की मी घाबरलो आणि मी डरपोक आहे आणि मग मला काही कळत नाही वगैरे, अशात एक प्रतिमा निर्माण होते आणि त्या प्रतिमेमध्ये ते बसतात. कालच्या काळ जर धर्मेंद्र प्रधानचा जर राजीनामा घेतला असता तर आज अभिजितला पुढे काय करायचं हे कळालं नसतं. नाहीतरी त्यांनी 2 मंत्र्यांचं तिकीट काढले तर परवा राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये, ते आणखीन दोघांचे काढले असते तरी सरकार पडलं नसतं. परंतु इज्जतीचा प्रश्न आहे, नाक की लढाई म्हणतात हिंदीमध्ये. नाक प्रतिष्ठेची लढाई आहे. याच्यामध्ये माणसं चुकतात आणि त्याच्यानंतर कुणाला त्याचा फायदा होतो. त्यामुळं येणारा काळ जो आहे तो अत्यंत चांगला काळ आहे ह्याच्यासाठी, कारण नवीन एक फोर्स भारतीय राजकारणात तयार झालेला आहे. त्याला दिशा नसेल, त्याला नेता नसेल, तो संपूर्ण जाईल. परंतु तो फोर्स आहे, तो फोर्स कुठल्या स्वरूपात येणार हे माहिती नाही आहे. त्यामुळं पुढचा काळ जो पुढचे 3 वर्ष आहेत, ते पुढचे 3 वर्ष ह्या निवडणुका जिंकेल. म्हणजे नावच घ्यायचं तर भारतीय जनता पक्ष निवडणुका जिंकेल, पण त्यांना सरकार चालवता येणार नाही. कारण आता राजकारण मंडल आणि मस्जिद याच्या पुढे, मंडल आणि कमंडल याच्या पुढे गेलेलं आहे. त्यांना नवीन भाषा स्वीकारावी लागेल, नवीन पॉलिसीज घ्याव्या लागतील त्यांना. त्यामुळं पाहूयात काय होतं ते. केसरी, मला आणखी एक प्रश्न तुम्हालाच विचारायचा आहे. काल विमानतळावर ते आले आणि त्यांना काही अटकाव नाही घातला. पोलिसांनी अगदी रीतसर परवानगी दिली, कुठलाही अडथळा न आणता. पुन्हा आंदोलन स्थळी त्यांना कुठलाही विरोध झाला नाही. नॉर्मली जे पोलीस यंत्रणा जे आपला रोल करते तो त्यांनी केला नाही. आणि त्यामुळं अनेक लोक त्यांच्याबद्दल आता शंका व्यक्त करत आहेत की सरकारचं काहीतरी एक सेटिंग आहे, त्यातून हे आंदोलन होतंय. आणि हे आजच या आंदोलनावर आरोप होतोय, यापूर्वीही अशी जेव्हा जेव्हा आंदोलनं झाली त्यावेळी त्या सरकार आणि विरोधी पक्ष यांनी अशी टीका टिप्पणी केली होती. तुम्ही या सगळ्या गोष्टीला किती महत्त्व देता? असं आहे की तुम्ही जे म्हणाल त्यात आणखीन एक मुद्दा असा आहे, ह्यांनी परमिशन न मागता यांना परमिशन देण्यात आलेली आहे आणि ती जंतर मंतरला. असं म्हटलं जातं की किसान आंदोलनात जंतर मंतरची जागा पाहिजे होती, दिली नाही. महिला कुस्तीगिरांना त्यांना जागा दिली नाही, यांना काय दिली? म्हणजे राहुल गांधी विरोधी पक्षनेते, लोकसभेतले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, त्यांनी एक भूमिका घेतलेली आहे या सरकारच्या विरुद्ध. ती भूमिका कमजोर करण्यासाठी म्हणून भारतीय जनता पक्ष किंवा मोदी सरकार हे CJPला मदत करतं, असं कालपासून सुरू झालेलं आहे. आणि त्याच्यासाठी लॉजिक दिलं जातं की ऐन वेळेस कसं सुरू झालं. परंतु हे CJP कुणाला क्वेश्चन करते? सरकारलाच करते. सरकारचीच क्रेडिबिलिटी विचारते.
राहुल गांधीचा मुद्दा तूर्त बाजूला ठेवूयात, परंतु ह्याचं नक्की डॅमेज कोणाला होणार आहे? हे सरकारला आणि भारतीय जनता पक्षाला होणार आहे. हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट, सत्तेतले जे लोक बसतात त्यांचे वेगवेगळे आराखडे असतात. जर काल त्यांनी विरोध केला असता तर ती इंटरनॅशनल न्यूज झाली असती. काल त्यांनी सांगितलं ह्यांना ऊन आहे, टेम्परेचर 42 डिग्री 40 डिग्री असेल, उड्या मारू द्या, घोषणा देऊ द्या, 10 मिनिट घोषणा देतील, 1 दिवस 1 तास देतील, 5 तास देतील, पण संपून जाईल. आणि त्यांना हे माहिती होतं की मुख्य मेनलाईन मीडिया इथून कव्हरेज मिळणार नाही, वर्तमानपत्रातून कमी कव्हरेज मिळेल आणि हळूहळू हे त्याच्या पद्धतीनं संपत जाईल. कारण हे लोक हुशार असतात, त्यांनी अनेक आंदोलनं पसवलेली असतात. त्यामुळे आणि त्यांना हे माहिती होतं की ही विस्कळीतपणा होता, त्यामुळे हे 4 दिवसाचा ह्यांचा तरुणाई आहे, उड्या मारतील, लोकही भाबडेपणानं म्हणतील की वा वा काय पोरांनी केलं वगैरे, आणि इट विल डाय नॅचरली असं त्यांना असं वाटत असावं. त्यांना माहिती नाही काय होईल ते, परंतु काल त्याला रिस्पॉन्स मिळाला आणि ज्यांनी प्रसिद्धी दिली नाही त्या क्रेडिबिलिटी, त्या मेनलाईन मीडियाची क्रेडिबिलिटी लोकांना पाहणं बंद केलं ना, ते कमी केलं. ते म्हणजे त्यांचा व्यावसायिक त्यांना नुकसान झालं, त्याचा फायदा सरकार त्यांना करून देईल जाहिरातीच्या स्वरूपाने, परंतु हा तात्कालिक फायदा आहे, विश्वासार्हता गेली. त्यामुळं अशी चर्चा होणार, तुमच्या प्रत्येक मुवमेंटवरती लोक प्रश्न विचारणार आणि विचारू द्या. हे विचारल्याने आंदोलनातले लोक जास्त सतर्कपणे काम करतील की तुम्ही कोणाबरोबर. पण तुम्ही जो मगाशी प्रश्न विचारला होता की बाबासाहेबांचं त्यांनी जय भीमचा नारा घेतला आणि हे बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, भगतसिंग घेतला, हा मेसेज BJPला आहे की आमचे आयडियल्स, आमचे आयडॉल्स वेगळे आहेत आणि आम्ही त्या लाईनला जाऊ. त्यामुळे ह्याच्यात फार कन्फ्युजन नाही आहे. चुकलं तर ते काळ कोणाला क्षमा करत नाही तो. बरोबर. आता विठ्ठल, तुम्हाला एक फायनल हे दे पंच. तू स्वतः या आणि अशा आंदोलनात भाग घेतोस? सर, मी एक पत्रकार म्हणून तरी एखाद्या पार्टीचं समर्थन करत नाही, परंतु ही एक चळवळ आहे. ही चळवळ व्यवस्थेच्या विरोधात आहे आणि मी एक पत्रकार म्हणून व्यवस्थेला प्रश्न विचारतोय आणि चळवळ ही तेच काम करते, व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचं. तर मी सर व्यवस्थेला प्रश्न विचारतो. आणि महत्त्वाचं म्हणजे सर, आता ही जी व्यवस्था आहे, प्रस्थापित व्यवस्था, ही म्हणजे जेव्हा निवडणुका होत्या तेव्हा निवडणुकाला त्यांचा मॅनिफेस्टो जाहीर केला जातो. ते सांगितलं जातं की आम्ही या गोष्टीच्या आधारावर निवडणूक लढतोय, आम्ही हे करणार म्हणून तुम्ही आम्हाला मतदान करा. कटेंगे तो बटेंगे असे हे जे स्लोगन्स वगैरे घेऊन निवडणुका करायच्या आणि मग त्यानंतर निवडणुका जिंकल्याच्या नंतर हातामध्ये म्हणजे निवडणुका जिंकल्याच्या नंतर मग त्याच लोकांचा विरोध आपल्याला पाहायला भेटणार. हे ह्या पक्षाच्या हातामधून घडले. खरं तर हिंदू आणि मुस्लिमचं जे राजकारण आहे ते राजकारण भारतीय जनता पार्टी करते असं मी म्हणतो. खरं तर हे जे आंदोलन चालू होतं त्या ठिकाणी काही लोक आले आणि त्यांनी विरोध केला ज्यांचा संबंध भारतीय जनता पार्टीशी होता, किंवा भगवे कपडे घालून, भगवे गमछे घालून त्या ठिकाणी जाऊन हे लोक देशविरोधी काहीतरी करताय असे नारे वगैरे देणे किंवा ह्या अशा गोष्टी तिथे जाऊन काही लोकांनी केल्या. खरं तर सर, इस्लाम छान आहे, हिंदुत्व छान आहे, डोक्यात धर्म भरला, मेंदू गहाण आहे, भगवा हिरवा निळा भिडणार का कशाला, यात युथ गुंतून नेता महान आहे, अशी परिस्थिती यांनी केली आहे. परंतु आता युथ हे जागरूक झालंय सर. आणि ह्या देशातल्या तरुण नागरिकांना कळालंय, तरुण विद्यार्थ्यांना कळालं की बाबा आम्हाला जरी धर्म असला तर धर्म आमचं पोट भरू शकत नाही. आम्हाला नोकरीच करावं लागणार आहे, आम्हाला चाकरी करून किंवा आम्हाला काहीतरी म्हणजे फ्रीडम जेव्हा आम्हाला मिळेल तेव्हा आम्ही काहीतरी उद्योग करू, व्यवसाय करू आणि त्याच्यानंतर मग आम्ही आमचं पालनपोषण करू, आम्ही जगू, काहीतरी खाऊ तेव्हा जिवंत राहू. हे आम्हाला जेव्हा कळायला लागतं जेव्हा आमच्या डोळ्यापुढून हे धर्म नावाचा चष्मा काढला जातो. आणि आम्हाला ह्याच पक्षाने दाखवून दिले की बाबा आम्ही जर अजून 5 वर्ष राहिलो तर अजून 5 वर्षांना तुम्हाला जेवायला पण मिळणार नाही, तुमचे असेच पेपर लीक होतील, तुम्हाला असे देशाचं अर्थकारण हे बिघडून जाणार आहे. बऱ्याच गोष्टी आहेत सर, ह्या आम्हाला आता दिसायला लागल्यात, म्हणून आम्ही ह्या व्यवस्थेचा विरोध करतो. कोमल, तू आता मला एक फायनल तुझा पंच लाईन दे की तू पण अशा आंदोलनात, तू आणि तुझी जन झी हे अशा आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होतील असं वाटतं तुला? नक्कीच सर. जर व्यवस्थेने अयोग्य कारभार करतीये, हे आंदोलन जे आता सध्याला सुद्धा सुरू आहे ते न्याय मागतोय, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांसाठी न्याय मागतोय, ज्यांनी मेहनत केली रात्रंदिवस, त्यांचे पेपर फुटले, त्यांनी एवढे मार्क्स चांगले मिळून सुद्धा त्यांना त्यांचं योग्य फळ भेटलं नाही इतक्या मेहनतीचं.
न्याय मागतोय त्या कुटुंबियांसाठी, त्यांच्या घरातला मुलगा मुलगी आज नाहीये त्या जगात, न्याय मागणार, आंदोलन करणार प्रत्येक त्या व्यक्तीसाठी जिच्यासोबत अन्याय घडतोय, व्यवस्थेला प्रश्न नक्कीच विचारला जाईल. पक्ष फक्त एका पक्षाचाच आम्ही भूमिका मांडतो असं नाहीये, ह्यामध्ये सर्व धर्म समभावानेच प्रत्येक व्यक्तीसाठी जिला न्याय भेटत नाहीये त्यासाठी ही चळवळ सुरूच राहील. धन्यवाद. केसरी, विठ्ठल आणि कोमल, तुम्ही तिघेही आज या निमित्ताने या स्टुडिओमध्ये आलात आणि अतिशय ताजा आणि ज्याला आपण जिवंत विषय आहे त्या विषयावर तुम्ही आपली मतं व्यक्त केलीत आणि चर्चेत भाग घेतलात, त्याबद्दल मी तुमचे पर्यायाच्या वतीने खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.